आज या इंदापूर या ठिकाणी उद्याच्या 17 तारखेला आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली बीडला महामेळाव्याचं आयोजन होत असताना त्या आयोजनाच्या संदर्भात या ठिकाणी इंदापूर तालुक्याची एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला बापूसाहेब भुजबळांची उपस्थिती लागली। आज ह्या तालुक्यामधून आम्ही बैठकीमध्ये असा ठराव केला की ह्या पुणे जिल्ह्यामधून कमीत कमी 300-350 गाड्याचं रॅलीचं आयोजन इंदापूर ते बीड हा असा कार्यक्रम या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून झाला। आज गेली 2 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून या ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे म्हणून हा हताश ह्या मराठा समाजाने केलेला आहे। पण त्यांना SC-BCतलं 10% आरक्षण असताना SWS मधलं आरक्षण असताना सुद्धा ते आमच्या ओबीसीतलं आरक्षण मागण्याची एकच त्यांचा भूमिका आहे की ह्यांना शिक्षणामधलं आरक्षण नाही पाहिजे। त्यांना उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यामध्ये ओबीसीला 376 जातींना ह्या आरक्षणाच्या माध्यमातून जे फायदे होत्या पदं मिळतात, नगरसेवक असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महापौर असेल, हे पद फक्त ओबीसीला जाऊन आम्हालाच पाहिजे म्हणून हा आता मराठा समाजाला धरून गेली 2 वर्ष ह्या ओबीसीच्या विरोधात ह्यांनी लढा उभा केला आहे। त्यामुळं भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जी लढा आहे त्या भुजबळ साहेबांच्या पाठीमागं हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज खंबीरपणे आमची मान जरी तुटून पडली तरी आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागून हलणार नाही आणि ह्या ओबीसीची लढाई ही आम्ही जिवंत असे पण ह्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसीची लढाई लढणार आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या ओबीसी बांधवांनी सुद्धा ठरवलं पाहिजे। आज ते काय म्हणतात की बाबा ओबीसीला पाडायचं आहे, ओबीसीला मतदान द्यायचं नाही, पण ह्या 70-75% हा ओबीसी समाज ह्या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा या ओबीसीने लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर ही मराठा समाज असा म्हणत असेल तर त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपण उत्तर देऊन त्यांची लोक आपण पाडायची भूमिका घेतली पाहिजे। आणि उद्याच्या 17 तारखेला सर्व ओबीसी बांधवांनी या महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने त्या बीडला जाऊन भुजबळ साहेबांचे हात बळकट करावं। ओबीसीचा जे होणारा अन्याय या अन्यायाला भुजबळ साहेबांच्या माध्यमातून वाचा फुटेल एवढीच या ठिकाणी ओबीसीच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो। आणि 17 तारखेला भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महामेळावा होत असताना सर्व ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी आपल्याला जायचे, आपल्या लेकराबाळांच्या जे हक्काची लढाई त्या ठिकाणी भुजबळ साहेब लढत असतात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं एवढीच या ठिकाणी बोलतो व थांबतो। जय ज्योती जय क्रांती। बीडमध्ये होणाऱ्या एल्गार सभेसाठी एल्गार महामेळाव्यासाठी आज इंदापूरमध्ये पांडुरंग शिंदे असतील, भागवानजी असतील, धोत्रे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ही सर्व मंडळींनी या ठिकाणी आज एक सभा घेतली आणि 17 तारखेला आपण कसं जायचं या संदर्भामध्ये यांनी नियोजन केलेलं आहे। प्रचंड उत्साह या ठिकाणी आहे आणि सर्व मंडळी इथून 200 किलोमीटर जरी लांब असलं तरी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी येणार आहेत। आणि या सर्वांचं मत आहे की हा जो हैदराबाद गॅजेट हा काळा कायदा लागला 2 सप्टेंबरला लावला गेला तो कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅन्सल झाला पाहिजे। आदरणीय भुजबळ साहेब या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। आज आम्ही मागच्या वेळेस ही तारीख डिक्लेअर केली होती परंतु अतिवृष्टीमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळं पुन्हा ही तारीख साहेबांनी कॅन्सल करून आज 17 ऑक्टोबर तारीख आपल्याला दिली आहे। आणि मला खात्री आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या अखत्यारीमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या साथीमुळं हा काळा कायदा आहे हा आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। वास्तविक पाहतात ओबीसी समाज खूप गरीब आहे, खूप दरिद्रहीन आहे त्याच्यामध्ये आहे आणि या लोकांकडे सगळं असताना सुद्धा बळजबरीने आमच्या ताटामध्ये घुसून आम्हाला मिळालेले चतकूर भाकर ही ओढत आहेत, काढत आहेत, हे कधीही आम्ही खपून घेणार नाही। आणि आदरणीय भुजबळ साहेब या सर्वांवर निश्चितपणे तोडगा काढतील आणि पुन्हा एकदा ओबीसीचा जय जयकार सर्व महाराष्ट्रात होईल याची मी आपल्याला खात्री देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।